हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024-25साठी जी के आणि चालू घडामोडीचे 10 इम्पॉर्टंट प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर चला मग प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रात कितव्या विधानसभेसाठी निवडणूक होत आहे? तर याचे ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर ए 14व्या, ऑप्शन नंबर बी 15व्या, ऑप्शन नंबर सी 16व्या, ऑप्शन नंबर डी 17व्या. या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे 15व्या. नेक्स्ट प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. भारत के 75 महान क्रांतिकारी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? भारत के 75 महान क्रांतिकारी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? या प्रश्नासाठी ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर ए सुब्रमण्यम स्वामी, ऑप्शन नंबर बी रामचंद्र गुहा, ऑप्शन नंबर सी चेतन भगत, ऑप्शन नंबर डी भीमसिंग. तर ह्या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल भीमसिंग. पुढचा प्रश्न घेऊयात. प्रश्न क्रमांक 3. भारताची सुवर्णकन्या म्हणून कोणाला संबोधले जाते? भारताची सुवर्णकन्या म्हणून कोणाला संबोधले जाते? या ठिकाणी याचे ऑप्शन आहे आपल्यासमोर. मेरी कॉम, बी पी टी उषा, सी सानिया मिर्झा, डी कविता राव. या प्रश्नाचं योग्य आन्सर होईल पी टी उषा. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4. राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करण्यात येईल? ऑप्शन नंबर ए राजेंद्र प्रसाद, ऑप्शन नंबर बी डॉक्टर राधाकृष्णन, ऑप्शन नंबर सी गवा मावळणकर, ऑप्शन नंबर डी पंडित जवाहरलाल नेहरू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. पुढचा प्रश्न घेऊयात. वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? या प्रश्नासाठी उत्तर आहे ऑप्शन नंबर ए अयोध्या, ऑप्शन नंबर बी चंदीगड, ऑप्शन नंबर सी दिल्ली, ऑप्शन नंबर डी कोलकाता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अयोध्या. पुढचा प्रश्न पाहूयात. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहे? ऑप्शन नंबर ए लोकसभा अध्यक्ष, ऑप्शन नंबर बी पंतप्रधान, ऑप्शन नंबर सी उपराष्ट्रपती, ऑप्शन नंबर डी राष्ट्रपती. या प्रश्नाचे योग्य आन्सर होईल लोकसभा अध्यक्ष. पुढचा प्रश्न. ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? ऑप्शन नंबर ए मुंबई व मद्रास, ऑप्शन नंबर बी बंगाल व पंजाब, ऑप्शन नंबर सी कलकत्ता व नागपूर, ऑप्शन नंबर डी मुंबई व कोलकाता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मुंबई व मद्रास. पुढचा प्रश्न. देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? देशातील पहिले डिजिटल बँकिंग राज्य कोणते बनले आहे? ऑप्शन नंबर ए केरळ, ऑप्शन नंबर बी तामिळनाडू, ऑप्शन नंबर सी महाराष्ट्र, ऑप्शन नंबर डी कर्नाटक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर ए केरळ. पुढचा प्रश्न. मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे? मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणते आहे? ऑप्शन नंबर ए दर्पण, ऑप्शन नंबर बी ज्ञानप्रकाश, ऑप्शन नंबर सी दिग्दर्शन, ऑप्शन नंबर डी श्वेतपत्रे. या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर ए दर्पण. पुढचा प्रश्न पाहूयात. पंचतंत्र हे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पंचतंत्रचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन नंबर ए बाळ गंगाधर टिळक, ऑप्शन नंबर बी विष्णू शर्मा, ऑप्शन नंबर सी प्रेमचंद, ऑप्शन नंबर डी यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी विष्णू शर्मा.